शिवसेनेचं सुद्धा मिळू शकेल, महायुती म्हणून मिळू सध्या शकेल? आम्ही एकत्र आहोत. येस, मी आता उगीच अतिशयोक्ती करण्यात अर्थ नाही म्हणून हा. मी महायुती हा शब्द वापरत आहे. आता या म्हणूनच मला महायुतीमध्ये स्पेसिफिकली मुंबईकर, उत्तर विचारावं लागलं. शिवसेनेला आणि खास करून आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी जे काही काम करून दाखविलेलं आहे या मुंबईसाठी, मुंबईच्या विकासाकरिता, मुंबईच्या सुशोभीकरणाकरिता, मुंबईच्या स्वच्छतेकरिता, याला नक्कीच मतदानाच्या रूपाने यावेळेस आम्हाला आशीर्वाद मिळेल. बरं, पण आज मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल काय? म्हणजे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होत होत्या तेव्हा दोघेही अगदी एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले होते दोन्ही पक्ष. आता राहतायत एकत्र की तुटतायत याच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या होत्या. आता मुंबई महानगरपालिका आल्यानंतर, ठाणे महानगरपालिका आल्यानंतर मात्र आम्ही आहोत एकत्र, महायुती म्हणूनच लढणार आहोत. झालं काय नेमकं पडद्याच्या मागे? त्याचं असं झालं कविताजी, हम्म. पहा, या ज्या काही निवडणुका आता झाल्या अख्ख्या महाराष्ट्राने पाहिल्या आणि परराज्यातील लोक सुद्धा या महाराष्ट्रावरती आणि या महायुतीवरती खास करून नजर ठेवून होती. कारण त्यांना या महाराष्ट्राची जी काही महायुती आहे, एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा यांचं जे अतिशय सुंदर काम आणि खास करून प्रगतीचं, ते त्यामुळे परराज्यातील लोक सुद्धा इथे लक्ष ठेवून होते. आता झालं कसं, या निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष हा कुठेच दिसत नव्हता. त्यांनी तर आपली जी काही अस्त्र-शस्त्र जी काही आहेत ती मॅन करून ठेवली होती आणि हार पत्करली होती. त्यामुळे आम्हा दोघांनाच आपापसामध्ये स्पर्धा करावी लागत होती आणि ती आम्ही केली. आणि आम्ही जी स्पर्धा केली ती सुद्धा कशी स्पर्धा केली, तर या राज्याच्या प्रगतीकरता काय काय करता येईल याबद्दल आम्ही जनतेसमोर आपापली भूमिका मांडली. आणि नेहमी अशी जी काही स्पर्धा असते तिचं स्वागतच होतं. आणि आता आम्ही स्पष्टपणे हे धोरण आखलेलं आहे. आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा, की या मुंबईच्या विकासाकरिता आणि जी प्रमुख महानगर आहेत यांचा जर विकास साधायचा असेल तर या ज्या काही आपापसात भांडणाऱ्या शक्ती, ज्यांचं नाव आहे मविया म्हणजे महाविरोधी आघाड्या, या आघाड्यांना या मुंबईला किंवा महत्वाच्या शहरांना लुटण्यापासून दूर ठेवलं पाहिजे.